कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू तू इथे अरे बस. अगं इथे बस. ऐक काय ना. करते आवडतो मी अरे तू ते सगळं नंतर कर, पण आधी तू मला चिमटा काढ. असं चिम कशाला हे बघ, मला ना मी जे आता बघितलं ना ते स्वप्न वाटतंय. मला खात्री करून घ्यायची की ते स्वप्न नाहीये. तू मला चिमटा काढा. चिमटा कशाला तू काढ. हा ओके अय्यो सॉरी बापरे नाही नाही नाही, आज ना सगळ्यांना सगळं माफ आहे. ठीक आहे. काय 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 झालं आशू, हा मी आतापर्यंत अशा अशा सीताई कधी बघितल्याच नव्हत्या. म्हणजे आम्ही इथून निघालो ना, हा क्या बात है यार तू हे मी हे चिमटा काढ मला तुला बसला ना आता शॉक. तुला पण शॉक म्हणजे अरे तू अनुभवलंय स्वतः आणि तरी तुला अजून विश्वास बसत नाही. मी नुसतं ऐकलंय, मला कसं बसेल. पण हे सगळं झालंय आशू. अरे यार काय कमाल आहे. आई खरं तुझं पिचकारी मी कधी बघितलंच नाही माहिती आईचं असं रूप. तुला सांगू, मला असं सीताईनं बघून ना खूप आनंद होतो. मला या सीताई खूप आवडल्या तेव्हा. मलाही आणि ती शिट्टी मला अजूनही येत नाही यार. शिट्टी सीताईंकडनं शिक आता तू. हा मला तेच वाटतंय आता हेच केलं पाहिजे. बरं तुला आणि आईला भरभरून प्रेम आणि तुमचं असंच प्रेम वाढत जावं ही इच्छा. तुला माहितीये का गंमत, ते नवरा बायकोचे गुण बघतात ना 36 जुळतायत का, तसं ऍक्च्युली ना सासू सुनेचे गुण बघितले पाहिजेत की जुळतायत का. आणि तुझे आणि आईचे तर 36 नाही 63 गुण जुळतायत. मग काय, सासू कुणाची आहे? हा बाबा सासू तुझी आहे, सगळ्या तुझंच आहे. चल आता मी आवरू. हो आवड. चल या घरात शिट्टी कोणी मारली? संपदा, तू मारलीस? नाही पण नाही, मला जमतच नाही. मारता आली असती तर मी नक्की मारली असती. हा ते पण अगं पण मग कोण मारताय? आवाज तर आला ना. हो मला पण आवाज आला. तर काय प्रकार आहे हा? कोणी थट्टा करताय का? थट्टा कसली? मूर्खपणा आहे सगळा. आणि मवाल्यांसारखं शिट्टी कोणाला वाजवता येते हे सगळ्यांना माहितीये. ऐक ना चिरती, तुला कन्फर्म आहे तिनेच मारली आहे शिट्टी? हा म्हणजे आता मला शिट्टी वाजवता येत नाही, आशूलाही येत नाही, मग उरलं कोण? शिवा अगं, तू काहीच का बोलत नाहीयेस? तू नाही मारलीयस ना? अरे तू काहीच बोलत नाहीयेस आणि हसतीयस का? आता बोलतील की शिवा हसता हसता शिट्टी मारते. ताई असं वाटतंय का तुला? अरे पण कोण मारतय मग? कोण मारतंय? कोण आहे? कोण आहे? अरे आता मला कळतंय की कोण शिट्टी मारतंय. आम्हाला पण काय? हो मी शिट्टी वाजवली. सॉरी मी शिट्टी वाजवत होते कारण आजच मी शिट्टी वाजवायला शिकले. आई तू तू काय करतेस? अगं मी आजच शिकलीये शिट्टी वाजवायला, त्यामुळे जर प्रॅक्टिस करत होते आणि मला दाखवायचं होतं मी आज काय शिकले ते तुम्हाला. एक नंबर, खूपच भारी. म्हणून याचं शिट्टी मारून आम्हाला एकत्र बोलवलंस का? काकू एकदा वाजून दाखव ना असं. अगं नुकत्याच गाडी चालवायला शिकलेल्या ड्रायव्हर कडून कोणी गाडी शिकतं का? थांब आधी मला प्रॅक्टिस करू दे. प्रो होऊ दे मग शिकवते. हा. शिवा बघ.
क्या बात आहे. त्या काय वाजवत बसले. उर्मिला चल स्वयंपाक करूया नाहीतर उपाशी राहतील सगळे. चल. मस्त का मस्त. खूपच भारी काकू. मज्जा झाली. काय झालं काका? हे भाऊ जेव्हा हे बघणार आहेत ना तेव्हा डोक्याला हात लावणार आहेत. काय रे आशू, तुला येते का शिट्टी वाजवता? नाही. नाही शे. शिकून घे. हाय गो. अरे, अरे, अरे. हा. दिव्या, तुझ्या नशिबाचं पण ह्या भांड्यांसारखं झालंय. घासून घासून चकाकी तर काही येत नाही आणि असलेली पण जाते. ती शिवा येणार, तिच्या सासरच्यांना आणणार, सगळे मस्त पोटभर जेवणार आणि भांडी कोण घासणार? ही मूर्ख दिव्या. आयुष्यात जे नको होतं ना तेच करायला लागतंय. आता ही सगळी भांडी घासायची, धुवायची, सगळी आत न्यायची, पुसायची, लावायची. मला कंटाळा आलाय. मला सुट्टी हवी. तर चंदनला सांगितलं तर तो काही ऐकणार नाही. काहीतरी करावं लागेल, नाहीतर मी मोलकरीण होईन. अरे दिव्या ते अशी कशी पडली? बाहेर या लवकर. तुला काय करायचंय तुझं? दिव्या उठ 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 उठ. काय झालं? काय लागलं का खूप? लागलं का काय विचारतेस? दिसत नाहीये का तुला? अगं मग जरा बघून काम करायचं ना. अरे दिवसभर इतकी राब राबले मी, आता काय हे पण बघत. असू दे. दिव्या चल, ये उठ उठ. भांडी घासायची कोण घासणार? मी घासते तुझा. चल 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 चल. अगं खूप भांडी येत आहे. अगं मी करते तुझं. आतमध्ये जा. ये ये ये. उठ. सावकाश. हळू 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 हळू. आई, सावकाश. नेहमी भांडी घासत असते, नका घासायला देऊ भांडी. ए अरे तू जा ना ट्युशनला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.